जय भीम नमो बुद्धाय. स्वागत आहे भिक्खू ज्ञानज्योती यूट्यूब चॅनल मध्ये. जर तुम्ही सुद्धा आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. संपूर्ण व्हिडिओ पाहून आपले पुण्य संचित करा. एकदा तुम्ही तुम्ही उपाफिकांना अन्नात पिंड नाव खूपदा ऐकलं असेल, हो की नाही? अन्नात पिंड भगवान बुद्धाच्या काळातले खूप श्रीमंत श्रद्धावान उपासक राहत असतात. त्यांना एक मुलगा राहत असते, त्याचे नाव काल राहत असते. काल जो मुलगा राहत असते तो खूप बदमाश, मुजोर. तो आपल्या जे बाबा होते त्याचे तो काही त्याची संगत ऐकतच नव्हता, काही संगत घेतच नव्हता. आपल्या बाबाला मुजोरी करत होता. त्याचे बाबा कसे होते? श्रद्धावान होते. तो आपल्या बाबाचीच ऐकत नव्हता, त्याचा मुलगाच ऐकत नव्हता. खूप मुजोर राहत होता, छेडत होता. जेवण नव्हता करत. तो आपल्या बाबाची तो ऐकतच नव्हता. अगर तो कधी खेळायला गेला तर खेळतच राह. त्याला काही जेवणाचं भान नाही राह, किती वाजले भानच नाही राह. तर एकदाच असं तो काल नावाचा मुलगा एकदा त्याच्या घराच्या अंगणात आपल्या काही मित्रांसोबत खेळत राहायचा. पैसे जुआ आम्ही जसे खेळतो, काही खेळत आम्ही असे खेळतो. तो जुआ खेळायचा मोठ्या मोठ्या लोकांनी. जुआ खेळत होता लहान वयामध्ये. तर जेव्हा जेव्हा त्याच्या बाबाले पण माहित होत की माझा मुलगा जुआ खेळत होता, तर एकदा जेव्हा तो काल नावाचा मुलगा चौकामणी जेव्हा जुआ खेळत होता आपल्या काही मित्रांसोबत, तिथं जे त्याचे बाबा जे अनाथ पिंडक होते ते तिथं गेले आणि त्या आपल्या मुलाला पाहिलं. पाहिल्यानंतर असं म्हटलं की पण जो अनाथ पिंडक होता, जो मुलगा होता काल, तो पैशाला खूप लालची होता. जुवेवाले माणसं तुम्ही कधी पण तो लालची राहते, तसेच राहते ते. तो काली सुद्धा लय लालची होता. पण जेव्हा त्याचे बाबा त्याला जुआ खेळताना पाहतात, तेव्हा जेव्हा ते अनाथ पिंड त्याला बोलवतात, ए काल इकडे ये, इकडे ये म्हणतात. आणि कालचे बाबा म्हणतात की मी तुला 100 रुपये देतो, मी तुला 100 रुपये देतो. तू भगवान बुद्धाकडे जा, तू भगवान बुद्धाकडे जाय आणि त्यांचं प्रवचन ऐक. तो काल नाही का होच म्हणते, काऊन की पैशाने तर लालची होता. 100 रुपये भेटले ना मस्त. मग नाही का तो भगवान त्याचे काही जे मित्र होते, कालचे काही मित्र होते, ते रोजच भगवान बुद्धाचं प्रवचन ऐकायला जात होते. ते काल जो होता तोही म्हणते, मित्र मी पण तुझ्यासोबत उद्या भगवान बुद्धाचे प्रवचन ऐकायला येतो. मग त्याचे जे काही मित्र होते ते कालच्या घरी आले. चल काल तूने म्हटलं होतं आपण भगवान बुद्धाचं प्रवचन ऐकू, आता चाल तू. काल आपल्या मित्रांसोबत भगवान बुद्धाचा
प्रवचन ऐकायला गेला. भगवान बुद्धाचं प्रवचन ऐकायला गेला आणि जिथं भगवान बुद्ध प्रवचन देत होते तिथं तो काल जाऊन बसला. आता पहिलीची जी प्रवचन ऐकायची जी परंपरा होती ते कशी प्रवचन ऐकताना जे पहिलेचे उपासिका होते ते ध्यानात बसून प्रवचन ऐकत होते एकांत चित्तानं. एक परंपरा होती. हे नाही बसून ना. आपल्याला कधी पण जेव्हा कोणी भंतेजी धम्म सांगत असतात तेव्हा आपण शांत चित्ताने ऐकलं पाहिजे. आणि शांत चित्ताने कसं ध्यान करत डोळे बंद करत तेव्हा आपलं चित्त कधीतरी ते एकांत होते. तर जे काल पण आता असंच बसला डोळे बंद करून बसला तो. पण तो डोळे बंद करून तो बसला पण त्याच्या मनात एकच गोष्ट चालत होती, मला केव्हा 100 रुपये भेटत. 100 रुपये केव्हा भेटल मला, मी केव्हा खेळायला जाईल, मी पुन्हा खेळायला जाईल. भगवान बुद्धाकडे प्रवचन ऐकायला 1 घंटा जायचं होतं. त्याच्या मनामध्ये हे चालले मला केव्हा 100 रुपये भेटल, मी केव्हा खेळायला जाईल, माय बाबा केव्हा मला 100 रुपये देईल. असं चालू होतं. मग भगवान बुद्धानं जेव्हा तरी साधुवाद दिला तो काल उठला आणि आपल्या बाबाकडे गेला आपल्या मित्रांसोबत. त्याचे बाबा म्हटले, काल तू भगवान बुद्धाकडे गेलता. हो बाबा मी भगवान बुद्धाकडे गेलतो म्हणते. गेलता ना. त्याचे बाबा त्याचा विश्वास करत होते म्हणून म्हणते गेलता का. हो म्हणते गेलतो म्हणते. मग जे कालचे जे बाबा होते तो भगवान बुद्धाकडे गेलता तर मला भगवान बुद्धानं जे सांगितलं ते मला 2 शब्दामध्ये थोडंसं तरी सांग, थोडंसं सांग, जास्त नको सांगू असं म्हणते. तू विचारतच पडते काहून विचारू पडला. जेव्हा तो ऐकत होता तेव्हा ध्यान कुठं तर मला केव्हा 100 रुपये भेटते त्याच्या लक्षात काय नाही. मग म्हणून कधी पण ऐकताना एकाग्र चित्ताने ऐकलं पाहिजे. ध्यान नाही भटकलं पाहिजे, मन नाही भटकलं पाहिजे कुठंच. तेव्हा त्या कालचं मन भटकलं होतं की आम्हाला 100 रुपये भेटते. मग तो जेव्हा जे कालचे बाबा त्याला विचारतात जग काल तो चुपचापच राहते, चुपचापच काहीच नाही म्हणत तुमच्यासारखं. मग तरी त्याचे जे अनाथपिंड होते ते तुला 100 रुपये देते, त्याला 100 रुपये देते. आता म्हणते त्याचे कालचे बाबा मी तुला 1000 रुपये देतो. आता पहा 100 रुपये कुठे ना 1000 रुपये कुठे. मी तुला 1000 रुपये देतो म्हणते. तू भगवान बुद्धाकडे उद्या पण जा आणि त्यांचं प्रवचन ऐक आणि मला सांग म्हणते. आता तो जो काल होता तो बहुत प्रसन्न झाला. आता 1000 रुपये आले तर प्रसन्न नाही. मग तो खूप प्रसन्न झाला आणखी म्हणे केव्हा आता दिवस जाते निघते. कधी दिवस निघते आणि भगवंताकडे जातो. आणि दिवस निघला आणखी तो परत आपल्या मित्रांसोबत भगवान बुद्धाकडे गेला. भगवान बुद्धाची त्यानं धम्मदेशना ऐकली. पण त्या दिवशी त्यानं धम्मदेशना कशी ऐकली, एकाग्र चित्ताने त्यानं धम्मदेशना ऐकली. त्याचं जे मन होतं ते थोडंसं पण नाही भटकलं, थोडंसं पण. पूर्ण एकाग्र चित्ताने त्याला पूर्ण ध्यान लागलं आणि त्या ध्यान लागल्यामुळे त्याला तेव्हाच अनंत पदवी प्राप्त झाली. श्रोतापती पदवी प्राप्त झाली. भगवान बुद्धानं तेव्हा साधुवादी दिला तरी तो जो काल होता तो बसूनच होता. त्याचं मनच इतकं एकाग्र झालतं की बस. तो कालचे बाबा पाहतात
माझ्या मुलाचे मित्र आले, माझ्या पोरगा कुठं गेला, माझ्या पोरगा काऊन नाही आला. अफाच तो भगवान बुद्धा विचारा पडला विचारत पडला, आणखी भगवान बुद्धाकडे आला आला. हा ध्यान करत होता. तिथं अन्नपिंडकनं पाहिलं की तिथं कोणी नाही आहे, फक्त त्याचा मुलगा एकटा ध्यान करत आहे आणि तिथं भगवान बुद्ध आहे. तो भगवान बुद्धाला प्रश्न करते, अन्नपिंडक, हे तथागत सम्यक बुद्धा, माझा मुलगा का आतापर्यंत ध्यानात का बरं बसून आहे. का बसून भगवान बुद्ध त्याला सांगतात की जो हा काल नावाचा जो मुलगा आहे, याचं मन जो होतं एकाग्र चित्ताने येणं धम्मदेवना ऐकली एकाग्र चित्ताने, आणखी त्यामुळे याला श्रोतापदी फल प्राप्त झालं, म्हणून हा आतापर्यंत बसून आहे. मग जे कालचे बाबा होते त्यांना माहित पडलं, आणखी जो काल होता त्याच्यानंतर जे कालचे बाबा होते ते कालनं म्हटलं, हे बाबा मी आता भगवान बुद्धाचे शिष्य बनून जातो, मी आता तुमचा मुलगा नाही. नाही, तो म्हणते तुम्ही 1000 रुपये देतो म्हणते. त्याचे जे कालचे बाबा होते अन्नपिंडक, तो म्हणते मी तुला आता 1000 रुपये देतो म्हणते. तो म्हणते मला नाही पाहिजे. आता जो काल होता तो इतका लालची असून म्हणते मुली नाही पाहिजे म्हणते. आता पापर त्यानं 100 रुपये घेते ना 1000 रुपये नाही देते. मग त्यानं नकार दिला. त्याच्या बाबांनी म्हटलं 1000 रुपये घे, तरी त्यानं नकार दिला आणि म्हटलं मी आता बुद्धाचा शिष्य बनून जातो. त्याला श्रोतापदी फल प्राप्त झालं ना, आणि त्याचं जे मन होतं ते बुद्ध धम्म संगमनी रमण झालं, गमलं होतं ते, घुमलं. ते मग त्याचे जे बाबा होते अन्नपिंडक ते पण आश्चर्यचकित झाले. मुलाला कसं काही हे श्रोतापदी फल प्राप्त झालं, किती बदमाश होता माझा मुलगा, हे त्याला आठवण नाही का. तर तसंच आपण जे कधी पण आपापल्या पोराने माझ्या मनाचं तात्पर्य आहे की आपण आपल्या पोराले पण लहानपणापासून संगमनी सामील करायला पाहिजे. काहीतरी आपल्या मुलाला घडवलं पाहिजे, काहीतरी शिकवलं पाहिजे. नाहीतरी त्याची इच्छा आहे तरी 10 दिवसाचं शिबिर तरी करायला पाहिजे. हर एक मुलांना शिबिर तरी करायला पाहिजे, श्रमणीर शिबिर आपल्या लहान बालपणात. कारण की हे जे बाल शिबिर राहते जे चिवराचे ते मोठ्यापणीचे राहतच नाही जास्त. आणखी भगवान बुद्धानं म्हटलं आहे की दुर्लभ पब्बजित व्हावं. ह्या जीवनामध्ये 4 गोष्ट सर्वात कठीण आहे. दुर्लभ पब्बजित व्हावं, ह्या जीवनामध्ये चिवर घेणं हे दुर्लभ आहे, हे खूप दुर्लभ आहे, हे खूप कठीण आहे आपल्या जीवनामध्ये. याच्यासाठी खूप पुण्य लागते, खूप पुण्य लागते. दुसरे आहे दुर्लभ श्रद्धा संपत्ती को. आपल्या जीवनामध्ये बुद्ध धर्म संघाप्रती श्रद्धा येणं हे खूप कठीण आहे. याच्यासाठी पण खूप फार पुण्य लागते. आणखी दुर्लभ सद्धम सवना. आपल्याला धम्मदेवना ऐकायला बी खूप पुण्य लागत असते. तुमचं काही पुण्य म्हणून तुम्हाला ऐकायला भेटत आता. आता तुम्ही कुठल्या आणखी चौथा आहे दुर्लभ बुद्धान उत्पत्ती. ह्या सृष्टीमध्ये बुद्धाचं उत्पन्न होणं खूप कठीण आहे. सर्वांना हे फळ नाही प्राप्त होत बुद्धाचं. खूप कठीण आहे. बुद्ध उत्पन्न होणंच बहुत कठीण आहे. कितीतरी कल्पना ते बुद्ध उत्पन्न होतात. आणखी बुद्धाचा जेव्हा जन्म होते त्या काळात जन्म घेणं पण खूप कठीण आहे.
त्याच्यासाठी पण पुण्य लागत असते. आपल्याला एका जीवनामध्ये आता तुमचं पण काही पदरी पुण्य असन म्हणून तुम्ही धम्मदेशना ऐकता. तुमचं काही पुण्य असन म्हणून आज तुम्ही महापरिक्रम पाठाला आला असाल, हो की नाही? नाही तर सर्व विश्वातले लोक आले का इथं महापरिक्रम पाठाला, हो म्हणा नाही तर नाही म्हणा. हो की नाही? तुमचं काही पुण्य म्हणून तुम्ही आले ना. त्याला ऐकायला जाऊ ना. आपल्याला आपल्या जीवनामध्ये कधी पण असं पुण्याचं संचित करत करत या लागते, तेव्हाच ते आपल्याला जीवर भेटत असते आणि धम्मदेशना ऐकायला भेटत असते. तर मेन म्हणायचं तात्पर्य हे होतं की आपल्या मुलांना घडवलं पाहिजे, हो की नाही? हो म्हणा ना. आपण नाही घडवतो का आपल्या मुलाला तर घडवलं पाहिजे, का आपल्या मुलाला पण तसंच करायला पाहिजे. पहिलं बापांची वर घ्यायला पाहिजे असं म्हणलं. त्याच्याच बापांना नाही घेतलं. बाप गेली तेव्हा पोर होती असं नाही राहिलं. ठीक आहे. ठीक आहे, मग मी इथं थांबतो. साधू साधू साधू. मग बरं, सुखी, ठीक आहे, ठीक सुखी हो, आहे. सुखी बोलो. चांगला आशीर्वाद द्या हा. छान आहे. असेच नवनवीन व्हिडिओसह भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय भीम, नमो बुद्धाय. सुनो सुनो सिद्धांत कथा सत्य कथा.